स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती संदर्भात मोठी खुशखबर आहे। विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे गृह विभागाच्या माध्यमातून आणि हा निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती आणि पोलीस भरतीच्या अपडेट तुम्हाला इथं पाहण्यास मिळतील। पोलीस भरती अपडेट सविस्तर जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची छोटीशी सूचना, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी पहा। महाराष्ट्राचे नवीन ATS प्रमुख कोण बनलेले आहेत यापूर्वी बऱ्याच वेळा भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे। लेखी परीक्षेमध्ये पोलीस भरतीच्या आणि यावर्षीच्या भरतीमध्ये देखील विचारला जाऊ शकतो। ATS प्रमुख यावर प्रश्न असतो। तर महाराष्ट्राचे नवीन ATS प्रमुख कोण बनलेले आहेत तर नवल बजाज हे महाराष्ट्राचे नवीन ATS प्रमुख बनलेले आहेत। अशाच आत्तापर्यंतच्या 2024च्या सर्व लेटेस्ट नियुक्त्या, विविध क्षेत्रातील लेटेस्ट नियुक्त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळणार आहेत। आत्तापर्यंतचे लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट सर्व घटनांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे। या सर्व माहितीची तुम्हाला गरज पडणार आहे लेखी परीक्षेसाठी। तसेच चालू घडामोडीसह सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्रामची मदत होईल। महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानची तुमची इथं चांगल्या प्रकारे तयारी करून घेण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता महत्त्वाच्या नियुक्त्या, लेटेस्ट पुरस्कार, सर्व घटनांचा समावेश अवेलेबल आहे। वारंवार सांगत आहे कारण माहिती असणं गरजेचं आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे टेलिग्रामला येणाऱ्या लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे नक्कीच जॉईन करा। आणि आणखीन एक महत्त्वाचं, टेलिग्रामवरती स्पर्धा परीक्षेच्या नवीन जाहिराती, सरळ सेवेच्या नवीन जाहिराती देखील तुम्हाला पाहण्यास मिळतात। अगदी 10वी 12वी पास विद्यार्थ्यांसाठी ज्या जाहिराती येतात त्या देखील तुम्हाला इथं पाहण्यास मिळणार आहेत। तर त्याचमुळे फायदा होईल टेलिग्रामचा। आता पोलीस भरती संदर्भातली मोठी आणि महत्त्वाची अपडेट पाहूया। या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आणि हा जो निर्णय आहे तो या ठिकाणी पाहू शकता, राज्यामध्ये पुन्हा एकदा नवीन पोलीस भरती होणार आहे। एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल। आपल्याला अजून 9000 पदांची भरती या 17000 पदांनंतर करायची आहे। ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या 2 वर्ष ज्यांचे बाकी आहेत एजचे, त्यांचं संधी ही त्या ठिकाणी तर इथं पाहिलेलं आहे तुम्ही, स्वतः गृहमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे की 17,000 पोलीस भरती 17,471 जागांसाठी जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा 9,000 पदांची मेगा पोलीस भरती घेण्यात येणार आहे। गृहमंत्र्यांच्या माध्यमातून 18,000 पदांची नुकतीच भरती प्रक्रिया पार पाडण्यात आली। त्यानंतर पुन्हा 17,000ची भरती प्रक्रिया निघालेली आहे, ज्याची मैदानी चाचणी सुरू आहे। आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर लगेचच 2025 मध्ये 9,000 जागांसाठी मेगा पोलीस भरती होणार आहे। आणि ही खूप मोठी गोष्ट आहे विद्यार्थ्यांसाठी, महत्त्वाची अपडेट आहे, खुशखबर आहे। ज्यांना यावर्षीच्या भरतीमध्ये यश येणार नाही, ज्यांचं 1-2 मार्कावरून मेरिट हुकेल, शक्यतो न हुको आणि तुमचे मार्क कमी न येऊत अशा दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा। परंतु जरी नकारात्मक विचार आपल्याला करायचं नाही, परंतु जर यश आलंच नाही तर ही भरती जरी तुमच्या हातातून गेली तरी पण तुमच्याकडे पुन्हा एक संधी आहे आणि ही शेवटची संधी असणार आहे। ज्यांचं वय संपत आलेलं आहे यांच्यासाठी नवीन भरती निघत आहे। 2025 मध्ये 9,000 जागांसाठी 17,000ची मेगा पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे। मैदानी चाचणीनंतर काही दिवसामध्ये लेखी होईल। लेखीनंतर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल। 2025 मध्ये 9,000 जागांसाठी पुन्हा नवीन जाहिरात येईल। तर या सर्व सकारात्मक गोष्टीचा विचार करा। मेगा पोलीस भरती होत आहे राज्यामध्ये, सातत्याने भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे आणि पोलीस भरती तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही खुशखबर आहे। खूप दिवसापासून भरती प्रक्रिया रखडलेली होती, परंतु आता सुरू झालेली आहे ही भरती प्रक्रिया आणि
त्यामुळेच तुम्हाला तुमचा अभ्यास, तुमची तयारी, तुमचा सराव जो आहे तो 100% देऊन करायचा आहे. शक्यतो या 17,000 जागांमध्ये तुमचं पद फिक्स आहे. या दृष्टीने तयारी सुरू ठेवा. लेखी देखील आता काही दिवसांमध्ये होईल तुमची. लेखीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयासाठी 9,000 पोलीस भरतीच्या पुढच्या अपडेटसाठी, 17,000 पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. गृह विभागाचे महत्त्वपूर्ण निर्णय, शासन निर्णय, पोलीस भरतीच्या सर्व अपडेट इथं पाहण्यास मिळतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा. धन्यवाद.